नाहीच लागत आहे त्यांचा फोन, काही कळायला मार्ग नाहीये. मला वाटतं त्यांनी निर्णय बदलला असेल. शंकररावांनी? इम्पॉसिबल. का? तुला माहिती आहे माणसं निर्णय बदलतात. शंकररावांनी पण निर्णय बदलला असेल. नाही, ते शब्दाचे पक्के आहेत. त्या लोकांपैकी नाही आहेत जे आपलाच शब्द फिरवतील. मी काय, तुझे बाबा काय, त्यांना खूप वर्ष ओळखतोय आणि ते स्वतः आले होते इथे माझ्याकडे. तुझ्या सावली हर्बल्समध्ये त्यांना स्वतःहून इन्व्हेस्ट करायचं होतं. त्यांनी इंटरेस्ट दाखवला होता. त्यांना या व्हेंचरमध्ये इन्व्हेस्ट करायचंय. खूप पोटेन्शियल दिसतंय त्यांना आणि त्यांची अशी इच्छा होती की तू स्वतः जातीनं लक्ष घालावंस. तुझी तयारी झाली आहे हे मी जेव्हा कळवलं तेव्हा ते खूप खुश झाले होते आणि एवढं सगळं झाल्यानंतर मला नाही वाटत ते बॅकफुटला जातील. त्यांचा फोन लागत नाहीये की ते उचलत नाहीयेत? लागत नाहीये म्हणजे आत्ता आधी रिंग तरी जात होते, आता नाही लागत आहे बघ. आई हे बघ, एजंटनी काही फोटो पाठवले नवीन गोडाऊनचे. काय लोकेशन आहे माझे, परफेक्ट लोकेशन आहे. तू फक्त बघ, मग फायनल करतो कॉन्ट्रॅक्ट. ऐक जरा, आत्ता माझं डोकं चालत नाही. मी नंतर तुला हवं ते बघते. आता आता नको प्लीज. जस्ट बघून तर घे ना. आता नको. काय झालंय? हा, शंकरराव रे, एका तासापूर्वी मीटिंग होती, अजून आलेले नाही आहेत. ही इज अ व्हेरी पंक्च्युअल मॅन. इतक्या वर्षात असं कधीच नाही केलंय आणि मुख्य म्हणजे त्यांचा काहीच कॉन्टॅक्ट सुद्धा होत नाही. हो का? ट्रॅफिक मध्ये अडकले असतील, येतील ते. ट्रॅफिक मध्ये अडकले असते तर फोन लागला असता ना त्यांना. फोनच लागत नाही. आई, मला असं वाटतं काहीतरी वेगळं आहे. मला सुद्धा तसंच काहीतरी वाटतंय. असे गायब होणाऱ्यातले नाही आहेत ते. ए बाबा, तू काहीतरी वेगळ्या शंका घेऊ नकोस. हे केस सॉल्व्ह करायला लागल्यापासून ना असं काहीतरी भलतेच विचार करतो. लक्ष देऊ नकोस. हां, म्हणजे मला असं वाटतंय की ते संकटात अडकलेले असतील कदाचित, किंवा नाही म्हणजे आजकालची परिस्थिती नाही सांगता येत ना, कुठे काहीही होऊ शकतं.